मी अधिकाऱ्यांना नेमकं सांगतो, कुठलीही तक्रार मला नको. छोटीही कुठली तक्रार असेल तर परत माफी मिळणार नाही, एवढं मी शब्द हे तुम्हाला एवढं तिथे सांगून दाखवतो. शेवटी सिंधुदुर्गामध्ये आणि ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे तिथली ही इमारत आहे, म्हणून संबंधित मी अधिकाऱ्यांना सांगेन की इथे कुठल्याही पद्धतीची आयगाय मी सहन करणार नाही. जे काही जेवण आपण ह्या मुलांना देणार आहोत, जे काही आहार या मुलांना देणार आहोत, ते माझ्या घरातल्या ज्या मुलांना जे भेटतं त्याच दर्जेचा देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची असली पाहिजे आणि त्याच्यावर बारीक लक्ष हे माझं असेल. हे मी अधिकाऱ्यांना नेमकं सांगतो, कुठलीही तक्रार मला नको. छोटीही कुठली तक्रार असेल तर परत माफी मिळणार नाही, एवढं मी शब्द हे तुम्हाला एवढं तिथे सांगून दाखवतो. म्हणून कुठेही हायगाई करू नका, कुठेही इकडे तिकडे काही विचार करू नका. जे काही तुम्हाला निधी यासाठी उपलब्ध केलेले आदितीताईने ती 100% प्रामाणिक पद्धतीने वापर या इमारतीमध्ये झालाच पाहिजे, एवढं सांगून या निमित्ताने ते जातोय. परत जेव्हा 2-3 दिवसामध्ये जेव्हा तुम्ही 100% ही इमारतीचा वापर जेव्हा सुरू कराल तेव्हा मी असो, कलेक्टर जे असेल, आम्ही परत एकदा इथे फेरफटका मारणार आहोत. प्रत्येक कोपरा इथे बघून जाईल आणि कधी कधी अचानक पण इथे बघून जाईल. म्हणून असं नाही की बाबा उद्घाटन करून गेलो आणि परत कधी तिथे येणार नाही असं समजू नका. रात्री बेरात्री कधीही पालकमंत्रीचा दौरा इथे होईल, त्यामुळे अधिकाऱ्यांनी व्यवस्थित पद्धतीने लक्ष घालावं, एवढं या निमित्ताने मी आवर्जून सांगतो. परत एकदा एक चांगला उपक्रम 12 वर्ष उशिरा का नाही पण झाला तरी सुरू झाला. तर ह्या पुढे ह्या इमारतीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी, कारण मी आदितीताईंना ओळखतो, फार जवळून काम करतो आता त्यांच्यावर, म्हणजे राज्यामध्ये लाडकी बहीण योजना अतिशय यशस्वी पद्धतीने पार पाडण्याचं काम किंवा किमया हे आमच्या आदितीताई तटकरेंनीच केलेलं आहे. याबद्दल आम्हाला सगळ्यांना त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे. कसोटीची योजना होती पण आदितीताईंनी ती पूर्ण करून दाखवली. 1500 पर्यंत आहे तेही केलं. उद्या जेव्हा 2100 होतील तेव्हाही आदितीताई अतिशय प्रामाणिक पद्धतीने पार पाडतील, याच्यामध्ये माझ्या मनामध्ये दोन कुठलेही विचार नाही. म्हणून या इमारतीच्या निमित्तानं आता तुम्ही त्यांचं भाषण वाचून दाखवलं, म्हणजे आपलं वाचून दाखवणाऱ्याच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी तेवढी वाढते. कारण का तुम्ही मंत्र्यांचं भाषण वाचून दाखवलेलं आहे, त्याच्यातला प्रत्येक शब्द खरा करणं आणि प्रामाणिकतेने त्या शब्दावर पूर्ण उभं राहणं हेही आपल्या लोकांचं काम आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही फार बारकाईने लक्ष द्यावा. कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली इमारत बांधताय आणि त्या जिल्ह्याचा नेमकं पालकमंत्री कोण आहे, ह्या गोष्टीवर लक्ष घालून अधिकाऱ्यांनी विचारपूर्वक काम करायला पाहिजे. आणि म्हणून या